श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। चला तर आपण पाहूया पिठोरी अमावस्येची कहाणी। पिठोरी अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ करतात, त्यावरून या तिथीला पिठोरी अमावस्या असे नाव पडले असावे। पिठोरी अमावस्येची संपूर्ण पूजा करून ही कथा वाचायची असते। शुक्रवारी आहे पिठोरी अमावस्या। पिठोरी अमावस्या ही श्रावण अमावस्येच्या दिवशी येते, तिलाच पिठोरी असं सुद्धा म्हणतात। तर या अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपवास हा करायचा असतो। सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर 8 कलश स्थापायचे असतात। तांदूळाच्या राशीवर 64 सुपाऱ्या मांडून त्यावर 64 योगिनीचे आवाहन हे करायचे असते। त्यांची सोडोपचारे पूजा करून नंतर ह्या व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन कोणी अतिथी आहे का असा प्रश्न विचारावा। मुलांनी मी आहे असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे। पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत, अलीकडे त्यांची छापील चित्रे सुद्धा मिळतात। या व्रताच्या नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात, त्यावरून या तिथीला पिठोरी अमावस्या असे नाव पडले आहे। पिठोरी अमावस्याबद्दल संपूर्ण पूजा करून आपल्याला ही कथा वाचायची असते। चला तर पिठोरी अमावस्येची कथा कोणती ते पाहूया। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण राहत होता। त्यांच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेस बाळंतोन पोर मरून जाई। असं झालं की ब्राह्मण तसेच उपाशी जात असे। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागावला, ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथं तिला एक झेंडकीन दिसाली। ती झेंडकीनबाई बोलली, ए बाई तू कोणाची ग? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकीन। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, त्या करतात मी इथे आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई तू इतकी जीवावर उधार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथं येण्याचं कारणसुद्धा तिनं सांगितलं। सासऱ्यांनी घरातून हाकलून दिलं आहे, आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको, अशीच पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा तिथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असं झाल्यावर मी आहे म्हणून सांग, त्या तुला पाहतील। कोण कोटची म्हणून चौकशी करतील, तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं, तिथून उठली, पुढे गेली। तो एक बेलाचं झाड दिसलं, तिथंच उभी राहिली, इकडं तिकडं पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले, तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी ती कोण आहे म्हणून विचारलं। ते 1 तास तिनं मी आहे म्हणून सांगितलं। तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं। ती कोण, कोठली म्हणून चौकशी केली, तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिनं तिच्या मुलाची चौकशी केली। पुढे तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। तिला श्रावणी अमावस्येचं हे व्रत सांगितलं। 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकात हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तसं तिनं हे केलं। ह्यानं काय होतं, अप्सरांना सांगितलं की हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखात समाधानात राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघून गेली। ती आपल्या गावी आली। लोकांनी हिला पाहिलं। ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी तुमची सून घरी येत आहे। त्याला ते खोटं वाटलं। नंतर तो पाहू लागला, तो मुलंबाळं त्यांच्या दृष्टीस लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं, तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं, तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकलं, हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तिनं ती सर्व हकीकत आपल्या सासऱ्याला सांगितली। अशा प्रकारे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित ते सुखानं नांदू लागली। आणि अशा प्रत्येक वर्षी पिठोरी अमावस्येचं ते व्रत करू लागली। अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफल संपूर्ण। अशा प्रकारे ही पिठोरी अमावस्येची कथा सांगितली जाते।
पिठोरी अमावस्येची दुसरी कथा आपण ऐकून घेऊया। श्रावणाच्या अमावस्येलाच पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं। ती एक महत्त्वाचे हिंदू व्रत आहे। या दिवशी देवी पार्वती आणि 64 योगिनीची पूजा केली जाते। या व्रतामध्ये पिठापासून बनवलेल्या मूर्तीची पूजा केली जाते, म्हणूनच आपल्याला पिठोरी अमावस्या सुद्धा याला म्हटलं जातं। या दिवशी उपवास केल्याने आणि विधिवत पूजा केल्याने मुलांना आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभते अशी मान्यता आहे। पिठोरी अमावस्येची कथा देवी पार्वती आणि इंद्राच्या पत्नीची सुद्धा संबंधित आहे असं सांगण्यात आलं आहे। देवी पार्वतीला पुत्रप्राप्तीसाठी या व्रताचे महत्त्व सांगितले होते। या व्रताच्या प्रभावामुळे इंद्राच्या पत्नीलाही पुत्रप्राप्ती झाली असं सुद्धा नमूद करण्यात आलं आहे। आता पूजाविधी कसा करायचा, तर या दिवशी पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे, घरात तसेच मंदिरातील देवीची पूजा करावी, पिठापासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी, देवीला नैवेद्य दाखवावा, पिठोरी अमावस्येची कथा वाचावी किंवा ऐकावी। व्रत पाळणाऱ्या व्यक्तीने दिवसभर उपवास करावा। संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून अमावस्येचा उपवास हा सोडायचा असो। आता महत्त्व काय आहे पिठोरी अमावस्येचं, तर या दिवशी व्रत केल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते। संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत सुद्धा खूप शुभ मानले जाते। या दिवशी दानधर्म करणे सुद्धा खूप महत्त्वाचं मानले जाते। गरजूंना तुम्ही तांदूळ, डाळ आणि इतर पौष्टिक पदार्थ सुद्धा वाटा। तसेच तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही साखराचं दान सुद्धा या दिवशी करू शकता। तसेच कपडे, म्हणजे तुम्हाला जे काही दान द्यायचे तुम्हाला तुमच्या इच्छाशक्ती तुम्ही दान इथं देऊ शकता। कारण पिठोरी अमावस्येला आपल्या पितरांसाठी तर्पण करणे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते। पितरांच्या नावानं तुम्ही दान करू शकता। दान करण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अन्न, कपडे आणि तुम्ही जे स्वच्छताचे जे उत्पन्न असतात ना त्यांनी तुम्ही दान करू शकता। म्हणजे जे आपल्या काही मूलभूत गरजा असतात ना त्या तुम्ही जीवनावश्यक वस्तू ह्या तुम्ही दान करू शकता। त्याने सुद्धा तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात। त्यामुळं पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे दान करण्यास नक्कीच विसरू नका आणि पिठोरी अमावस्येचं व्रतसुद्धा तुम्ही करायला विसरू नका। अशा प्रकारे पिठोरी अमावस्या दिवशी मराठवाड्यामध्ये पोळासुद्धा सण साजरा केला जातो। तुमच्याकडे करतात का ते आम्हाला नक्कीच सांगा। अशा प्रकारे तुम्ही पिठोरी अमावस्या साजरी करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।